31 डिसेंबर स्पेशल मस्त असा चमचमीत दम आलू मसाला आणि सोया पुलाव रेसिपी आपण बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, आधी आपण आता सोया पुलाव बनवण्याकरता इथं सोयाबीन घेतलेले आहे आणि हे सोयाबीन आता मी पाण्यामध्ये एक उकळी काढून घेणार आहे। पाणी गरम झाल्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला सोयाबीन टाकून घ्यायचे आहे। मीठ टाकायचे स्किप झालेले आहे, तुम्ही मीठ नक्की टाका। यातले सोयाबीन मी थोडे भाजीला काढून घेणार आहे। इथं आता असे बघा, नवीन बटाटा मस्त मार्केटमध्ये येतो आणि याचा दम आलू मसाला खूप भारी लागतो। आता बटाटे मी पाण्यात टाकले कारण खूप माती असते नवीन बटाट्यांना, तोपर्यंत आपल्या बटाट्यांची माती पूर्ण निघून जाईल। आता इथं मी 3 ते 4 कांदे कट करून घेतले। तव्यावर तेल टाकून छान परतवत आहे। तोपर्यंत इकडे बघा, आपले सोयाबीन पण मस्त एक उकळी आलेली आहे। आता बटाटे पण मस्त स्वच्छ धुवून झालेले आहेत बघा, म्हणजे सगळी माती निघून गेली। आता मी बटाटे कुकरमध्ये आता लावून घेणार आहे। यातले पण बटाटे मी थोडे काढून घेणार आहे, उकडलेले बटाटे। आता बटाट्यांना आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तोपर्यंत बघा, इकडे मी कांदा परतवून घेतलेला आहे बघा मस्त असा। आता इथं 2 टोमॅटो सुद्धा मी परतवून घेतलेले आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहे। एक मसाला वेलची, थोड्याशा दाढ्या धने आणि तीळ घेतलेली आहे। 2 ते 3 लवंगा, 2 मिरे आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे बघा। आता दाढ्या पण घेतलेल्या आहे, म्हणजे भाजीला छान असा एक घट्टपणा पण येतो। आता मसाले थोडंसं तेल टाकून मी परतवून घेत आहे आणि मग आता दाढ्या टाकून घेणार आहे मी। आता मसाले छान असे तेलामध्ये परतल्यानंतर आणि एक शेष फूल टाकलेलं आहे। छान भाजी लागते त्याच्याने पण। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता किंवा आपल्या घरचा साठवणीचा काढा मसालाही तुम्ही वापरू शकता। मी दोघंही थोडे थोडे वापरलेले आहे। आता थोडंसं बघा, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेले आहे, अद्रक घेतलेला आहे आणि कोथिंबीरीच्या अशा मस्त हिरव्यागार काड्या उरलेल्या होत्या, म्हणजे मी काढून घेतलेल्या होत्या भाजी करता, त्या टाकून घेतल्या। आता बघा, पूर्ण मसाला छान असा परतवून झाला। आता आधी आपण जे खडे मसाले टोमॅटो भाजून घेतलेला आहे, परतवून घेतलेला आहे, ते दळून घेणार आहे दाढ्या वगैरे, म्हणजे मसाले मग जाड राहत नाही। आणि थोडंसं फिरवून घ्यायचं, मग नंतर आपण कांदा टाकून पूर्ण मसाला एकत्र दळून घेणार आहे। आता आधी बघा, हा मसाला आपण दळून घेतलेला आहे, खडे मसाले वगैरे। आता कांदा पण मी टाकून घेत आहे आणि पूर्ण मसाला आता मी एकसाथ दळून घेत आहे एकत्र करून। तुम्ही एक साथ पण करू शकतात, पण एखाद्या वेळेस काही खडे मसाले राहून जातात, म्हणून मग मी आधी दळून घेतला। तर इथं बघा, सोया पुलाव बनवण्याकरता मी इथं तांदूळ घेतलेला आहे, दिल्ली राईस घेतलेला आहे बघा हा तांदूळ। आणि मस्त स्वच्छ आता 2 पाण्याने धुवून याला एक 20 ते 25 मिनटं पाण्यामध्ये ठेवायचं आहे। आता इकडे बघा, आपले सोयाबीन पण मस्त छान गार झाल्यानंतर मी पिळून घेतले, म्हणजे छान असं पाणी काढून घेतलं। नंतर चाळणीमध्ये काढून गार झाल्यावरच आपल्याला पिळून घ्यायचं, पाणी अजिबात ठेवायचं नाही। तोपर्यंत बघा, आता इथं मी एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल टाकल्यानंतर जिरं टाकलं मी आणि 2 तमालपत्र टाकलेत। त्यानंतर मसाला टाकून घेतला। आता मसाला छान असा परतवत आहे बघा। नंतर आपल्याला काही मसाले वापरायचे आहेत। इथं 3 ते 4 चम्मच मी मिरची पावडर वापरत आहे। त्यानंतर आता एक अर्धा चम्मच मी हळद पावडर टाकलेली आहे। त्यानंतर बघा, थोडासा मी काळा मसाला वापरलेला आहे, अगदी थोडासा। आता हे छान परतवून घ्यायचं बघा, आणि आपल्या आवडीनुसार आपण मसाले वापरू शकतो। खूप छान अशी ही दम आलू मसाला लागते, अगदी हॉटेलसारखा होतो बघा। आता बघा, थोडंसं बघा, मी पाणी टाकून मसाला परतवून घेतलेला आहे, म्हणजे मसाला लागत नाही मग। आणि बघा, मस्त तरी पण आलेली आहे मसाल्याला। तोपर्यंत इथं एका कढईमध्ये मी आता थोडंसं तेल टाकलं आणि सोयाबीन आता फ्राय करून घेणार आहे। मस्त असा सोया पुलाव बनवण्याकरता असे कच्चे टाकले तर चवीमध्ये फरक पडतो। तुम्ही असे थोडेसे परतवून घ्या, खूप सुंदर लागतो मग सोया पुलाव। अगदी साधा, सिंपल आणि झटपट होतो। आता बघा, इथं आपल्या बटाट्यांना 3 शिट्ट्या पण होऊन गेल्या आहे, बटाटे पण मस्त शिजून झालेले आहे। आणि बघा, मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे बघा बटाटे। आता इथं आपण जे सोयाबीन परतवून घेतले ते थोडासा मटार घेतला, एक टोमॅटो उभा कट करून घेतला, एक बटाटा आणि अशी अख्खीच हिरवी मिरची घेतलेली आहे। आणि फक्त आपण तेजपान वापरणार आहे, जिरं, बाकी दुसरे खडे मसाले कुठलेही वापरणार नाही।
नाही सोया पुलावला. खूप सुंदर लागतो, तुम्ही नक्की बनवून बघा. आता बघा एक कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल तापतं तोपर्यंत बघा कढईमध्ये मी त्याच कढईमध्ये ज्याच्यात आपण सोयाबीन परतवले त्याच कढईमध्ये मी परत थोडंसं तेल टाकलं आणि असे बटाटे बघा साल काढून घेतले आणि त्याला थोडे थोडे छिद्र पाडून घ्यायचे आपल्या मॅगीच्या चम्मचनी, काटेरी चम्मचनी, म्हणजे छान असं तेल मग मसाला आतपर्यंत जातो पूर्ण. आता बघा मी बटाट्यांना असे छिद्र पाडून घेते. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर आवडली तर मनापासून लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता बघा तेल पण तापलेलं आहे. आता बटाटे मी परतवून घेणार आहे. खूप सुंदर अशी ही भाजी लागते, तुम्ही नक्की बनवून बघा. आणि बटाटे असे परतल्यानंतर भाजीला टेस्ट अजूनच खूप सुंदर येते बघा. आता इथं आपलं तेल तापलेलं आहे बघा. कुकरमध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे, एक तमालपत्र टाकलेलं आहे आणि बाकी लसूण वगैरे आपण काही वापरलेला नाही. आता हिरवी मिरची अख्खीच मी टाकलेली आहे. खूप छान लागते, तुम्ही नक्की बनवून बघा. आणि असं बटाटा जो उभा कट करून घेतला होता एक, तो पण टाकून घेतला. टोमॅटो टाकून घेतलं. त्यानंतर आता हे आपल्याला परतवून घ्यायचं, खूप जास्त शिजू द्यायचं नाही. खूप सुंदर हा सोया पुलाव होतो. आणि 31 डिसेंबर स्पेशल आपण ही रेसिपी बनवत आहे, कारण आपण पावभाजी आणि पनीर मसाला नेहमी बनवत असतो, मग थोडंसं वेगळं काहीतरी. आता बघा सोयाबीन टाकून घेतले जे आपण तेलामध्ये परतवले होते आणि थोडेसे पाण्यामध्ये आपण शिजवले म्हणजे एक उकळी काढली होती. नंतर गार झाल्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आपण. आता बघा सोयाबीन टाकून मस्त असं परतवून घेतलं. आता 20 मिनिटं झाले, आपले तांदूळ पण मस्त भिजून झालेले आहे आणि गरम पाणी मी बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे झटपट आपला स्वयंपाक होतो. आता इथं बघा तुमची जर 1 वाटी तांदूळ असली तर 1.5 वाटी पाणी वापरायचं आहे. मी अंदाजानेच वापरलेला आहे. आणि खूप सुंदर असा हा सोया पुलाव बघा आता आपला मस्त चमचमीत असा तयार होणार आहे. आता आपण छान परतवून घेत आहे. आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आहे बघा. आपल्या सोया पुलावमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं मी आता हलवून घेतलं आणि झाकण लावून घेतलं. तोपर्यंत इकडे आपला मसालाही मस्त बघा किती छान झालेला आहे, तरी पण सुटलेली आहे. आता जे बटाटे आपण फ्राय करून घेतलेले आहे ते मी टाकून घेत आहे. आणि असे फ्राय जर केले ना तर अजूनच चव वाढते खूप. आपल्या भाजीला खूप सुंदर लागतात. ही दम आलू रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा. आणि सोया पुलाव पण तर तुम्हाला खरोखर जर माझी रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही नक्की मला सांगा कशी वाटली. आता बघा गरम मसाला छान मसाल्यामध्ये आपले जे आपण बटाटे टाकले होते अख्खे ते परतल्यानंतर गरम पाणी मी टाकून घेतलं. त्यानंतर इथं मी चवीनुसार आता मीठ टाकत आहे बघा. आणि छान असं बघा आता किती सुंदर असा चमचमीत असा दम आलू मसाला आपला तयार होत आहे. किती सुंदर दिसत आहे बघा. नक्की तुम्ही बनवून बघा. आणि खूप छान अशी ही रेसिपी आहे. आणि आता मार्केटला असे नवीन बटाटे येत आहे. नवीन बटाट्यांची तर भाजी खूपच सुंदर लागते दम आलूची. नक्की बनवा. आता भाजी बघा मस्त एक 10 ते 10-15 मिनटं बारीक गॅसवर उकडल्यानंतर बघा मी आता गॅस बंद केला आणि मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला दम आलू मसाला कसा मस्त झणझणीत आणि चमचमीत तयार झालेला आहे, अगदी हॉटेलसारखा. तर नक्की बनवून बघा. आणि आपला पुलाव पण बघा, सोया पुलाव आता झालेला आहे. 3 शिट्ट्या मी होऊ दिलेल्या आहे आणि किती छान झालेला आहे बघा. मी मसाले कुठलेही वापरलेले नाही, फक्त एक तमालपत्र आणि जिरं वापरलेलं आहे. आणि आपले बटाटा, टोमॅटो, थोडासा मटार आणि सोयाबीन. आणि बघू शकता आता मस्त असं आपलं तयार झालेलं आहे सोया पुलाव आणि दम आलू मसाला. तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा तुम्ही मला. आणि तुम्ही म्हणाल काय दम आलू आणि सोया पुलाव, तर आपण नेहमीच पनीर पावभाजी बनवतो म्हणून थोडीशी वेगळी काहीतरी रेसिपी शेअर केलेली आहे. नक्कीच तुमचं प्रेम सपोर्ट राहू द्या. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. जर रेसिपी आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका. बघू शकता काय भारी असं चमचमीत आपला दम आलू मसाला तयार आहे आणि सोया पुलाव. श्री स्वामी समर्थ.